तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्यात की आज आपण MWCचं तिसरं युनिट चालू करत आहे. ते युनिट आहे आपलं 10 मार्कसाठी. होप तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ पाहिले असेल. पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर आणि आता हा आपण चालू करतोय तिसरा चॅप्टर. हा आपण 2 व्हिडिओमध्ये संपवणार आहे. याच्यामध्ये पण 5 पॉइंट आहेत, अगदी सोपे पॉइंट आहेत आणि 10 मार्क्ससाठी चॅप्टर आहे. आता आपण सिलेबस पाहूया की इथे आपण पाहू शकतो. युनिट तिसरं जे आहे तर त्याचं नाव काय आहे तर फंडामेंटल ऑफ 4G कम्युनिकेशन. आता 4G कम्युनिकेशनचं फंडामेंटल, त्याचं बेसिक आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे किंवा या चॅप्टरमध्ये पाहणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय कव्हर करणार आहे? 3.1, 3.2 आणि 3.3 हे 3 टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. अगदी शॉर्ट्समध्ये, अगदी सोप्या ह्याच्यात, जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त समजेल व तुम्ही चांगले मार्क्स स्कोर करू शकता. आता त्यानुसार आपण आता पहिलं जे युनिट 3.1 आहे ते पाहणार आहे. त्यात आपल्याला काय पाहायचं आहे? लिमिटेशन ऑफ 3G आणि मोटिवेशन फॉर अ 4G. आता ह्याच्यावरती क्वेश्चन किती मार्कला येतो? 2 मार्कला येतो. की लिमिटेशन्स लिहा 3G चे आणि मोटिवेशन्स लिहा 4G चे. ह्याच्यावरती 2 मार्कला प्रश्न येतो. हे आपण पाहणार आहे की लिमिटेशन्स काय होते 3G चे, त्याच्यामुळे आपल्याला मोटिवेशन भेटलं 4G साठी. तर आता लिमिटेशन काय होते तर 3Gचा जो डेटा रेट होता तो कमी होता, लो होता. नंतर हाय लॅटन्सी होती. नंतर लिमिटेड नेटवर्क कॅपॅसिटी होती. पुअर सपोर्ट फॉर HD मल्टीमीडिया सर्व्हिसेससाठी पुअर सपोर्ट होता. नंतर हाय कॉस्ट होती पर बीटसाठी. नंतर इनइफिशियंट बँडविड्थ होती, युटिलायझेशन इनइफिशियंट होत होतं. नंतर अनेबल टू मीट ग्रोईंग मोबाईल इंटरनेट डिमांड. जी ग्रोईंग मोबाईल इंटरनेटची डिमांड आहे ती तिथपर्यंत पोहोचू शका नाही 3G मुळे. अनेबल टू मीट आहे, जे आपल्याला जेवढं पाहिजे ते मिळालं नाही. त्यामुळे आपण अजून त्याचं नेक्स्ट जनरेशनसाठी मोटिवेट झालो किंवा आपल्याला नेक्स्ट जनरेशनची गरज पडली. हे जे लिमिटेशन्स आहेत ते तुम्ही मनानेही लिहू शकता. तुम्हाला जेवढे माहिती तेवढे इथे मी 7 दिलेले आहेत, तेही केले तरी ओके आहे. आता आपण मोटिवेशन्स पाहूया की मोटिवेशन काय होते, की आपल्याला का 4G पाहिजे. तर हायर डेटा रेट आहे, नंतर लो लॅटन्सी झाली, नेटवर्कची कॅपॅसिटी वाढली. त्याचे जे लिमिटेशन्स आहेत ते इकडे उलटे मोटिवेशन्स मध्ये लिहायचे आहेत. बेटर क्वालिटी ऑफ सर्व्हिस आली, नंतर HD मीडियाला सपोर्ट केला, नंतर ऑनलाईन गेमिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, त्यासाठी कॉन्फरन्सिंगसाठी सपोर्ट भेटला. IP नेटवर्कसाठी सगळ्या IP नेटवर्क आर्किटेक्चरला सपोर्ट आहे. नंतर इम्प्रूव्ड स्पेक्ट्रल इफिशियन्सी, बेटर मोबिलिटी सपोर्ट, सपोर्ट फॉर ॲडव्हान्स मल्टीमीडिया ॲप्लिकेशन. हे आहेत 4G चे बेनिफिट्स म्हणता येईल किंवा मोटिवेशन, की आपल्याला हे मिळते म्हणून आपण 4G कडे वळालो. हे आहेत, आपण मनानेही लिहू शकता. हा होता आपला ह्या युनिटमधला पहिला पॉइंट, जे की 2 मार्कसाठी दोन्ही करायचं आहे, कॉमन आहे. हा आपण 3.1 आता कव्हर केलेला आहे. आता आपण 3.2 कडे वळतोय, ज्यात की आपल्याला काय पाहायचं आहे तर LTE काय आहे तर LTE हीच 4Gचं स्टँडर्ड आहे. LTE शब्द जिथं जिथं येईल तिथं तिथं लक्षात ठेवायचं 4G. आता LTE एनेबल्ड टेक्नॉलॉजी आपल्याला पाहिजेत. नंतर त्याचं आर्किटेक्चर पाहायचं आहे. नंतर हे त्याच्यातील जे ब्लॉक्स आहेत इनोबी इन्क्लुडिंग आर्किटेक्चरमध्ये, हे सर्व पॉइंट आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. आता हे आहे पहिलं तर आपल्या टेक्नॉलॉजीचं, तर त्याचे आर्किटेक्चर पहिल्यांदा आपण 4Gचं इथे पाहतोय. हे आहे आपल्या 4Gचं आर्किटेक्चर, जिथे की रेडिओ ॲक्सेस नेटवर्क हा एक पार्ट आहे, सेक्शन आहे. नंतर कोर नेटवर्क EPC आपण त्याला म्हणतो, हा एक सेक्शन आहे. आता याच्यामध्ये सिग्नल कसा ट्रॅव्हल होतो आणि कशा कशाचं काय काय फंक्शन आहे. आता UE म्हणजे युजर इक्विपमेंट, म्हणजे आपला मोबाईल. नंतर इथं जो आहे तो टावर, त्याला आपण म्हणतोय नोड बी, हे लक्षात ठेवायचं आहे, नोड बी. आणि नंतर तो कशाला कनेक्ट आहे तर तो MME ला कनेक्ट आहे. नंतर त्याच्यानंतर थ्रू तो कशाला HSS ला कनेक्ट आहे. नंतर तोच नोड बी सर्व्हिंग गेटला आहे आणि PDN गेटवेला आहे आणि नंतर ते इंटरनेटला कनेक्ट आहे. आता ही डायग्राम तर लक्षात ठेवायचीच आहे. प्लस ह्याच्यात जे आता हे इंटरकनेक्शन दाखवलेले आहेत, हे कनेक्शन, त्याला नाव आहेत प्रत्येकी इंटरफेसला. ह्याचं कोणता इंटरफेस आहे UU, नंतर हितनं इथे कोणता आहे S1 MME, नंतर ह्याच्यात दोन्ही नोबच्या मध्ये कोणता आहे तर X2, नंतर इथे S1U, नंतर इथे S6A
आणि नंतर दोन्ही गेटवेच्या मध्ये S5 आणि /S8 आणि इंटरनेटला जेव्हा PDN गेटवे कनेक्ट होतो तेव्हा SGI हे इंटरफेस आहे. आता ह्याची मी थिअरी इथं दिलेली आहे. तर तुम्हाला मी आता पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं थिअरीत लिहिताना की कंपोनंट कोणते आहेत? 4Gचे आर्किटेक्चरचे कंपोनंट. पहिलं कोणते? रेडिओ ॲक्सेस नेटवर्क, त्यालाच हे दुसरं नाव आहे यूट्रन. नंतर कोर नेटवर्क एक आहे आणि रेडिओ इंटरफेसेस आहेत. आता हे जे आहे ते रेडिओ ॲक्सेस नेटवर्क, हे जे आहे ते कोर नेटवर्क आणि रेडिओ इंटरफेस म्हणजे हे मधले जे आहेत ते इंटरफेस. दॅट्स इट. एवढं हे कंपोनंट आहेत. नंतर आता पहिला सेक्शन. आता जेव्हा आपण इथे हा चौकोन फक्त बघतोय, हा जो बघतोय रेक्टँगल, जो की आहे रेडिओ ॲक्सेस नेटवर्क. आता त्याच्यामध्ये कंपोनंट कोणते? युई म्हणजे युजर इक्विपमेंट. नंतर यू म्हणजे ते आहे रेडिओ इंटरफेस आणि ई नोड बी त्याचा फुल फॉर्म आहे इन्व्हॉल्व नोड बी. तर त्याचे फंक्शन दिलेले आहेत. फोन मोबाईल आहे जो की LTE ला म्हणजे 4G ला सपोर्ट करतोय. नंतर इंटरफेस काय आहे तर लिंक आहे बिटवीन युईच्या आणि ई नोड बीच्या. नंतर ई नोड बी काय आहे तर एक बेस स्टेशन आहे जे की युजरला कनेक्ट करते कोर नेटवर्क सोबत. दॅट्स इट. सिम्पल लिहायचं आपल्याला फक्त. युई काय आहे तर आपला मोबाईल फोन आहे. यू त्यामधील इंटरफेस आहेत जे की याला आणि याला कनेक्ट करते. आणि हे जे आहेत ई नोड बी हे एक बेस स्टेशन आहे जे की ह्या कोर नेटवर्क सोबत कनेक्ट करून ठेवते. दॅट्स इट. आता आपण पहिला तर पार्ट पाहिलेला आहे. आता ई नोड बीचे आपण फंक्शन पाहतो इथे. रेडिओ रिसोर्स ॲलोकेशन, नंतर शेड्युलिंग, नंतर रिट्रान्समिशन कंट्रोल, नंतर फिजिकल लेअर प्रोसेसिंग आणि एअर इंटरफेस कम्युनिकेशन ही याचे फंक्शन आहेत जे की बेस स्टेशनचेच सेम फंक्शन जरापैकी आपल्याला ई नोड बी ला लिहायचे आहेत. ई नोड बी ही एक बेस स्टेशनच आहे. त्याचे तिथं फंक्शन लिहिलेले आहेत. हे तुम्ही थेअरी नोट डाऊन करायचे आहे. एक्झाम मध्ये ही थेअरी लिहिली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आता आपण पहिला सेक्शन पाहिला. आता आपण दुसरा सेक्शन पाहतोय की कोर नेटवर्क. आता कोर नेटवर्क मध्ये पहिला इथे हे आता हा सेक्शन आपण पाहतोय. आता हा कोर नेटवर्कचा हा सेक्शन आपण पाहणार आहे. आता ह्यामध्ये पहिला जो कनेक्ट कोणाला आहे तर MME ला कनेक्ट आहे आणि MME चा नंतर HSS ला कनेक्ट आहे. आता इथे आपण पाहू शकतो MME काय, MME चा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, मोबिलिटी मॅनेजमेंट एंटिटी. आता MME काय करतं, त्याचे फंक्शन काय आहेत तर सिग्नलिंग मॅनेजमेंट करते, युजरचं लोकेशन ट्रॅक करते, सिक्युरिटी आणि ऑथेंटिकेशनचं काम सुद्धा MMEच करते. नंतर पेजिंग कोण करते मोबाईल युजर्सची तर MMEच करते. हे ह्याचे फंक्शन होते. आता MMEचं लक्षात आलं असेल की कोणते कोणते फंक्शन आहेत की सिग्नल मॅनेजमेंट असेल, सिंपल बेसिक फंक्शन्स आहेत, ट्रॅकिंग करणे युजरचं लोकेशन, नंतर ऑथेंटिकेशन, सिक्युरिटी आणि पेजिंग हे आहेत MMEचं फंक्शन. आता MME नंतर तो सिग्नल कोणाकडे जातोय? HSS कडे जातोय. HSS म्हणजे काय आहे? होम सबस्क्रायबर सर्व्हर. त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. सगळ्याचे फुल फॉर्म लक्षात ठेवायचे आहेत. त्याचे फंक्शन काय तर सबस्क्रायबरचा डेटाबेस, ऑथेंटिकेशन आणि सेशन कॉल सेटअप हे फंक्शन लक्षात ठेवायचे आहेत. नंतर आता हे आपण 2 ब्लॉक्सचे फंक्शन पाहिले आणि फुल फॉर्म पण पाहिले. आता आपण सर्व्हिंग गेटवे आणि PDN गेटवे कडे येतोय. आता सर्व्हिंग गेटवेचं फंक्शन काय सांगणार तर सर्व्हिंग गेटवेला S-GW लिहिलं तरी चालतं. त्याचं फंक्शन काय आहे तर राऊट करणं डेटा पॅकेट्स आणि जे रेडिओ ॲक्सेस नेटवर्क आहे ते कोर नेटवर्कला कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? SGW. नंतर ऍक्ट ॲज अ डेटा फॉरवर्डिंग गेटवे. डेटा जो आलाय तो जस्ट फॉरवर्ड करणं. डेटा आलाय राऊट करणं आणि फॉरवर्ड करणं. दॅट्स इट. हे फंक्शन लिहिणार तुम्ही SGWचं आणि कनेक्ट कोणाला करते तर रेडिओ ॲक्सेस नेटवर्क आणि कोर नेटवर्कला. आता त्याच्यानंतर आपण कोणतं बघितलं? PGW म्हणजे पॅकेट डेटा नेटवर्क. PDN जो आहे त्याचा फुल फॉर्म काय आहे? पॅकेट डेटा नेटवर्क गेटवे. PDNचा फुल फॉर्म पॅकेट डेटा नेटवर्क गेटवे. आता त्याचे फंक्शन काय आहेत तर कनेक्ट करायचं LTE नेटवर्कला इंटरनेटला, कोर नेटवर्कला इंटरनेटला कनेक्ट करण्याचं काम जे आहे ते PDN गेटवे करते आणि ट्रॅफिक जे आहे ते राऊट करण्याचं काम करते टू एक्सटर्नल नेटवर्क. हे होतं आपल्या PGWचं काम, PDN गेटवेचं काम. आता इथे तुम्ही पाहू शकता
आता इथे आपण ह्याचं पण फंक्शन पाहिलं, ह्याचं पण फंक्शन पाहिलं. ऑलमोस्ट आपण चारही ब्लॉक्सचे फंक्शन पाहिलेले आहेत. इथं फंक्शन दिलेलं आहे EPCचं, म्हणजे जे कोर नेटवर्कचं आहे. तर कोणती कामं होतात, तर सबस्क्रायबर मॅनेजमेंट होतं, मोबिलिटी होती, क्वालिटी ऑफ सर्व्हिस, पॉलिसी कंट्रोल आणि एक्सटर्नल नेटवर्क कनेक्टिव्हिटी. आता PDNचं मी अगेन फंक्शन दिलेले आहे तिथे, जे की कनेक्ट करतं LTE नेटवर्कला, इंटरनेटला, असाइन IP ॲड्रेस आणि राउट डेटा पॅकेट्स टू द एक्सटर्नल नेटवर्क. आणि इंटरनेट म्हणजे आपलं एक्सटर्नल पॅकेट डेटा नेटवर्क आहे, जे की प्रोव्हाइड करतं आपल्याला वेब सर्व्हिस, ॲप, व्हिडिओ स्ट्रीमिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, व्हिडिओ कॉल्स. हे जे आहे ते इंटरनेटमध्ये लिहायचं आहे. आता ऑलमोस्ट आपण याचे सर्व फंक्शन पाहिलेले आहेत या चारही ब्लॉक्सचे. इंटरनेटबद्दल आपण थोडं पाहिलं. आणि जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये कंपल्सरी ह्या चॅप्टरमध्ये जास्त काही नाहीये, कंपल्सरी तुम्हाला हे करायचं आहे, 4Gचं आर्किटेक्चर कंपल्सरी करायचंच आहे. आणि लिमिटेशन, मोटिवेशन हे पण करायचं आहे. हे होतं आपल्या 4Gचं आर्किटेक्चर. आता ह्यातील तुम्ही म्हणाल इंटरफेस. आता इंटरफेस जस्ट कसे करणार तुम्ही? यू कुठे लक्षात ठेवणार आणि कुणाच्या मध्ये आहे? ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये यू हे आहे ते लक्षात ठेवायचं. नंतर दोन्हीकडे ते, नंतर दोन्ही बेस स्टेशनच्या मध्ये किंवा नोड बीच्या मध्ये कोणतं आहे? X2 आहे. असंच लक्षात ठेवायचं आहे. आर्किटेक्चर लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी इंटरफेस दिलेले आहेत. यू हे नोट डाऊन करू शकता. यू कशाला कनेक्ट करतं, तर UE आणि नोड बी ला. X2 कशाला करतं, तर दोन नेबरिंग नोड बी आहेत त्यांना. S1 कुणाला करतं, तर नोड बी आणि EPC म्हणजे कोर नेटवर्क. आणि S1U कुणाला करतं, तर नोड बी टू SGW ला करतं. नंतर हे कशाला करतं, हे कशाला करतं, हे आणि हे असे मी नीट दिलेले आहेत. हे नोट डाऊन करा. एक्झाम मध्ये तुम्हाला मेन्शन करायचं असतं, किंवा कधी कधी 2 मार्क्स साठी पण क्वेश्चन येतो की ह्या आणि ह्या X आणि X ह्या दोन्हीच्या मध्ये कोणतं इंटरफेस आहे, फॉर एक्झाम्पल असे क्वेश्चन येतात. किंवा युजर इक्विपमेंट मध्ये कोणतं आहे, नंतर नोड बी मध्ये कोणतं आहे, असे क्वेश्चन 2 मार्काला सुद्धा विचारले जातात. म्हणून इंटरफेस सुद्धा नीटली करायचे आहेत. आता आपण इथे मी जस्ट त्याचं वर्किंग काही 8 लाईन मध्ये दिले, जे की तुम्ही एक्सपांड करून लिहायचं आहे. युजर ओपन अ वेबसाईट ॲप ऑन अ मोबाईल फोन मध्ये कोणती तरी ॲप किंवा वेबसाईट ओपन केली. यूईने कुणाला रिक्वेस्ट सेंड केली, नोड बी ला केली. नोड बी कुणाच्या थ्रू गेली, तर यू इंटरफेसच्या थ्रू गेलं. नोड बी सेंड सिग्नलिंग इन्फॉर्मेशन टू MME फॉर ऑथेंटिकेशन. MME ती HSS ला घेऊन त्याच्याकडून डिटेल्स घेतल्या. नंतर सक्सेसफुल ऑथेंटिकेशन झालं. नंतर जो डेटा आहे तो सर्व्हिंग गेटवेकडे आला, आणि सर्व्हिंग गेटवेने जस्ट फॉरवर्ड केला PGW ला, म्हणजे PDN गेटवेला. PDN कोणाला कनेक्ट केलं, तर इंटरनेटला कनेक्ट केला. आणि इंटरनेटने सेंड रिक्वेस्ट केली डेटा बॅक थ्रू, आणि नंतर तसाच डेटा बॅक आपल्या मोबाईलकडे आला. दॅट्स इट. सिम्पल आहे. नीट करा. हे जस्ट तुम्ही थोडं थोडं एक्सपांड करून लिहिलं तरी ओके आहे. त्याचे फंक्शन सुद्धा मी दिलेले आहेत प्रत्येक ब्लॉक्सचे. आपण आर्किटेक्चर पाहिलेलं आहे. आता आपण सिलेबस एकदा पाहूया. LTE इनेबल टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला काय पाहिजे होतं, तर LTEचं नेटवर्किंग आर्किटेक्चर, जे की आपण पाहिलं. त्यात आपल्याला काय पाहिजे, इन्क्लुडिंग नोड बी पाहिलं, MME पाहिलं, SGW पाहिलं, PGW पाहिलं, HSS पाहिलं, आणि PDN गेटवे पण पाहिलेलं आहे. आता ऑलमोस्ट आपण 3.2 कव्हर केलेला आहे. 3.1 केला, 3.2 केला. आता आपल्या आजच्या व्हिडिओ मधला लास्टचा पॉइंट असणार आहे 3.3, जो की आपल्याला काय करायचंय, सिम्पल, जे की आपण युनिट 1 मध्ये सुद्धा केलेलं आहे. कंपॅरिझन आपल्याला पाहिजे आहे 1G, 2G, 3G, 4G, 5G. सिम्पल. पण आता ह्यात ऍडिशन, आता जनरली मुलं काय करतात, 1G, 2G, 3G, 4G, 5G पर्यंत कंपॅरिझन करतात. पण आपल्याला सिलेबस मध्ये इथे काय मेन्शन केले, 4.5G म्हणजे 4.5G चं सुद्धा आपल्याला कंपॅरिझन मध्ये इथं मेन्शन केले. जनरेशन ती मेन्शन केली, म्हणजे आपल्याला ते करायचं आहे. हा क्वेश्चन 6 मार्कला येतो, बट मुलांना हे येत नाही, 5 येत असतं. मग तिथे मार्क जातात. सिम्पल क्वेश्चन असतो, सगळं माहित असतं आपल्याला, जस्ट आपण स्किप करून देतो. पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला जस्ट 5 जनरेशन मी घेतल्या होत्या. आता इथे मी तुम्हाला 4.5 चं सुद्धा कंपॅरिझन देणार आहे, आणि हे आपल्याला जस्ट कंपॅरिझन करायचं आहे. आता मी तुम्हाला इथे काही PYQ चे पॅरामीटर्स घेऊन इथे मी कंपॅरिझन दिलेलं आहे. हे कंपॅरिझन करायचं आहे. जनरेशन कोणती आहे, फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे, आणि इथं 4.5G लिहायचं आहे, आणि इथं 5th आहे. इथं 5G आहे.
नंतर इयर कोणते इयर लक्षात ठेवायचेच आहेत. सिंपल इयर आहेत, जास्त अवघड नाही. 1980, 1990, 2001, 2010, 2015 आणि 4.5G कधी आलं 2015 ला आणि नंतर 5G कधी आलं 2020 ला. नंतर टेक्नॉलॉजी आपण फर्स्ट याच्यात पाहिले आहे. टेक्नॉलॉजी अॅनालॉग सेल्युलर, डिजिटल, ब्रॉडबँड आयपी ब्रॉडबँड, डिजिटल आणि IPv6 इथे लक्षात ठेवायचं आहे. नंतर स्टँडर्ड्स आपण पहिल्या चॅप्टरमध्ये घेतले. स्टँडर्ड्स इथं 5Gचं आहे ते NR स्टँडर्ड आहे, हे IMP आहे आणि LTE 4.5 आणि इथं पण LTEच लक्षात ठेवायचं आहे. नंतर स्विचिंग टेक्निक दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी त्याच्या लक्षात ठेवायच्या आहेत. तुमच्याकडे आत्ताच्या कंडिशनला भरपूर वेळ आहे. तुम्ही फ्रिक्वेन्सी प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की फ्रिक्वेन्सी तुम्ही करा. असं सोडू नका ऑप्शनला जर तुम्हाला चांगला कोर करायचा असेल, कारण ह्याच फ्रिक्वेन्सी तुम्हाला परत 6व्या सेमिस्टरमध्ये येतात. तिथं बी तुम्हाला लोड कमी होते. ऑलरेडी 5व्या सेमिस्टरचे मार्क्स तुमच्या हातात येत आहेत. आणि डेटा स्पीड पण करायचं आहे. डेटा स्पीड याचं काय, याचं काय, याचं हे सगळं डेटा स्पीड करायचं आहे. मल्टिप्लेक्सिंगच्या टेक्निक्स करायच्या आहेत. कोर नेटवर्क करायचं आहे आणि सर्व्हिस काय देते, जनरल सर्व्हिसेस आहेत त्या लिहू शकता. पण एवढं सर्व रिमेंबर हा चार्ट तुम्हाला करायचाच आहे जर तुम्हाला स्कोर करायचं असेल तर. आता इथे ही पूर्ण स्लाइड आहे, ती व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला नीट दिसेल. इथं जरी नीट विजिबल नसेल तरी तुम्ही व्हिडिओच्या लास्टला ती नोट डाऊन करू शकता. क्लिअर साईड तुम्हाला दिसेल. आता आपण ऑलमोस्ट 3 पॉईंट तिसऱ्या चॅप्टर मधले कव्हर केलेले आहेत. आपले 2 पॉईंट राहिलेले आहेत, ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेल. म्हणजे ऑलमोस्ट आपलं युनिट 3 सुद्धा संपणार आहे. आपण पहिलं युनिट, दुसरं युनिट, तिसरं युनिट प्रॉपर सिलेबस वाईज घेतलेला आहे. आणि आता आपला तिसरं पण संपले तेव्हा आपल्या हातात आता 40 मार्काचा सिलेबस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर होतोय आपला, जेव्हा आपण युनिट तिसरं कव्हर करतोय. ऑलमोस्ट 40 मार्काचा सिलेबस तुमच्या हातात येतोय. जस्ट तुम्हाला आता 30 मार्कासाठी अभ्यास करायचा आहे. तो होप तुम्ही माझे व्हिडिओ बघून प्रॉपर अभ्यास करत असाल. काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.